समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बाबासाहेबांच्या अस्थी जतन केलेल्या व त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्मृतीस्थळी विविध सामाजिक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या श्रद्धेने अभिवादन केले. यामध्ये आमदार डॉक्टर विश्वजित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप आप्पा कदम, जे.के. बापू जाधव, जिल्हा परिषद सदस्य व गटनेते सुदीप भैया गडदे, पलूस पंचायत समितीचे उपसभापती वैभव उगळे, अंकलखोपच्या सरपंच राजेश्वरी सावंत, बेबीताई, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे, दलित महासंघाचे सुधाकर वायदंडे, सामाजिक कार्यकर्ते अमोल लोखंडे, युनुस भैया कोल्हापुरे, निशांत आवळेकर, तहसीलदार दीप्ती रिठे जाधव, नायब तहसीलदार आसमा मुजावर, गटविकास अधिकारी राजेश कदम, विस्तार अधिकारी दिनेश खाडे, पुरवठा अधिकारी मंजुळा आत्राम, महसूल सहाय्यक अधिकारी पुष्पा नेर्लेकर, ग्रामसेवक संतोष माळी तसेच विविध गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा प्रसार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजरचना घडवण्यासाठी बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाची आठवण यावेळी करून देण्यात आली. दरम्यान जिल्ह्यातील विविध गावातून मोठ्या संख्येने भीमसैनिक अंकलखोप येथे दाखल झाले. त्यांनी त्रिसरण व पंचशील ग्रहण करून बाबासाहेबांना अभिवादन केले. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांची, त्यांच्या संघर्षाची आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याच्या प्रेरणेची ज्योत घेऊन ती प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. जय भीमच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला होता. निळ्या झेंड्यांनी सजलेले अंकलखोप गाव पूर्णपणे भीममय झाले होते. सर्व स्तरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा जयंती सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. अंकलखोप येथील भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकाच्या स्थळी इथे आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंकलखोप व पलूस तालुक्यातले असंख्य भाविक आज या स्मारकाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने जमलेले. आज संपूर्ण देशात आणि जगभरात परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या आनंदाने, उत्साहाने सर्व जाती धर्मातले लोक साजरी करत आहेत. आज या जयंतीच्या निमित्तानं या महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानाच्या थोर एका अत्यंत महान व्यक्तिमत्वाला, महान पुरुषाला, ज्यांनी देशाला संविधान दिलं, ज्यांनी देशाची आर्थिक घडी बसवली, अशा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस मी नम्रपणे पलूस कडेगाव मतदारसंघाच्या वतीने, भारतीय विद्यापीठाच्या वतीने नम्रपणे आदरांजली वाहतो, अभिमान व्यक्त करतो. सर्वांना नमस्कार. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि सर्वजण अनुयायी या ठिकाणी अंकलखोप, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहेत, त्या ठिकाणी सर्वजण अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये जयंती साजरी करत आहेत. सर्व अनुयायांना माझ्याकडून, सांगली जिल्हा पोलीस दलाकडून, भिलवडी पोलीस स्टेशनकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना. जय भीम, नमो बुद्धाय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा. जय भीम. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.